तीव्र उन्हामुळे काळंबावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्यानं घटत असून शहरात पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं आज 30 एप्रिलपासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. 30 एप्रिलपासून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत फुलेवाडी रिंग रोड, साने गुरुजी वसाहत, राजे संभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्यनगर, कणेरकर नगर, जरगनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाष नगर पंपिंग परिसर, शेंडा पार्क टाकी परिसर, जवाहर नगर, वायपी पोवार नगर, मिरजकर तिकटी आदी भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा वितरित करण्यात येणार आहे. 30 एप्रिलपासून कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत कसबा बावडा, रमणमळा, नागाळ पार्क, लाईन बझार, हिम्मत बहाद्दूर परिसर, जाधववाडी, कारंडे मळा, ताराराणी पुतळा, न्यू शाहूपुरी, बसंत बहार टॉकीज परिसर, कलेक्टर कार्यालय, न्यू पॅलेस, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, रुईकर कॉलनी, लोणार वसाहत, टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, सायक्स एक्सटेन्शन, राजारामपुरी 1 ते 13वी गल्ली, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतिनिकेतन, ग्रीन पार्क, शाहूपुरी 1 ते 4थी गल्ली आदी भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा वितरित करण्यात येणार आहे. 1 मेपासून चंबुखडी जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत आझाद गल्ली, मटण मार्केट, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी 5वी ते 8वी गल्ली, कामगार चाळ, सुभाष रोड, चांदणी चौक, रविवार पेठ, खानविलकर पेट्रोल पंप, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, कुंभार गल्ली, मिरजकर तिकटी, महालक्ष्मी नगर, टेंभी रोड, सावित्रीबाई फुले दवाखाना, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, ब्रह्मेश्वर बाग, तटाकडील तालीम, चंद्रेश्वर, फुलेवाडी, रंकाळा टॉवर परिसर, शिवाजी पेठेचा काही भाग, गुजरी, दत्तगल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळावाडा, डोरले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, लक्षतीर्थ, बलराम कॉलनी आदी भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा वितरित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी देऊन पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन केलं आहे. अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाकडून जो शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो तो पाणीपुरवठा ABE वॉर्डला एक दिवस आणि CD वॉर्डला एक दिवस असा करण्याचं नियोजन केलेलं होतं. त्यामुळे जे पाणी पुरवठा आपण शहराला हे करतो पुरवठा करतो तो पाणीपुरवठा साधारणपणे ऑगस्ट 15पर्यंत पुरवण्यात यावा असं पाटबंधारे विभागानं आम्हाला निर्देश दिले असल्यामुळे हा निर्णय घेणं भाग पडलं. त्यामुळं शहराच्या नागरिकांना याबाबत मी प्रशासनातर्फे विनंती करतो की त्यांनी जे आहे पाणी ते काटकसरीनं व जपून वापरावे, जेणेकरून जरी पावसाळा लांबला तरी त्याचा कुठलाही परिणाम दैनंदिन पुरवठ्यावर होणार नाही याची दक्षता पाणीपुरवठा विभागामार्फतही घेतली जाईल. आणि शहरातील सर्व तमाम नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पण होणारा पाणीचा सप्लाय आहे तो काटकसरीनं जपून वापरावं. याबाबत माननीय महापौर मॅडमनी सगळं जाहीर आव्हान सगळ्या शहराला केलेलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जो पाणी पुरवठा होणार आहे एक दिवसाआड तो शहराला व्यवस्थित व पुरेशा दाबानं होईल. खरं लोकांनी जेवढं जितकं लागते तेवढंच पाण्याचा वापर करून काटकसरीनं पाण्याचा त्यांच्यामार्फत नियोजन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रशासनातर्फे मी विनंती करत आहे सर्व कोल्हापूर जनतेला. कोल्हापूर महानगरपालिकेनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं असून पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली आहे.